माणदेशातल्या या महिलांचं जगणं मांडेशी महिला बँकेनं बदलून टाकलंय. लोहारकाम करून पोट भरणाऱ्या भटक्या समाजातल्या कांताबाई साळुंके कांताबाई काय करते तर विडे खुरपी हे सगळं बनवते आणि फिरून विकते. तिला बचत करायची होती, पण तिचं कोणीही खातं उघडत नव्हतं. त्यानंतर आम्ही ठरवलं की जर बँका ह्या लोक असून सुद्धा ह्या लोकांचे खाते उघडत नाही आहे तर का नको या महिलांची बँक चालू करावी. म्हणून मी ठरवलं की महिलांची बँक चालू केली पाहिजे आणि माणदेशी नाव देऊन त्या महिलाच्या बँकेची सुरुवातीच्या कामाला मी लागले. भटक्या विमुक्त समाजातल्या ह्या कांताबाई गेल्या अनेक वर्षांपासून ह्या झोपडीमध्ये राहत आहेत आणि पोटासाठी हे लोहार काम करतायत. पण त्यांच्याकडे ना कोणता पुरावा होता ना कोणता दाखला. तरीही मांडेशी बँकेच्या त्या पहिल्या कस्टमर बनल्या आणि लाभार्थी सुद्धा. कांताबाई, तुम्हाला बँकेचा काय काय उपयोग झाला? बँकेचा उपयोग झाला की हो, चांगले झाले की आम्हाला. त्यांनी दिलं ना आम्हाला, येळ अडचणीला लेकरांच्या मुलांचे लग्न केले. आम्ही फेडलं असं थोडं 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 पोट भरता भरता. तसंच फेडणार आम्ही पोट भरता भरता. एकदम कशानं फेडणार. जनावर ढोर आणता विकता, ते आणायचं त्याला विकायचं, ते आणायचं दुसरं विकायचं. आता 2 रेड्या घेतल्या म्या. परवा दिवशी 5-6 पहिल्या बाजारी मिळाली, 1000-1500 रुपये मिळालं. परत त्या पुरीला आजारी होते, ते 4 महिने झाले त्या पुरीच्याच गोळामध्ये होते. समद्याला माहिती आपल्या गाड्यावाल्यासनी ते असली त्याच गोळात होते मी. ते आता ही कागद कुगद घेऊन आपलं राहिले. 2 रेड्या आहेत त्या माझ्याकडे विकायच्या. आता 2 मुलांची लग्न धरले तुम्ही. त्या दिपाळीला साखरपुडा आहे ते. छोट्या छोट्या पतसंस्थेतून घ्यायचं कर्ज, पण त्याचं व्याजदर थोडा जास्त असतो ना. मग आता महिला बँकेतून काढते ते जरा व्याजदर कमी पडतो. कर्ज लागलं म्हणजे गरज लागली पैशाची की बँकेत जायचं, म्हणजे लोन घ्यायचं थोडं. ते वेळेला उपयोगी पडतं ना. पहिल्या वेळेस 20,000 काढलेले, ते फेडले. नंतर 25 काढले, ते पण पिगमीद्वारे फेडले. आणि आता तिसऱ्यांदा मी 45,000 काढले. मग ते अजून काय मी फेडलेले नाहीत, पण हळूहळू महिन्याला 1,500 तरी देते. खर्च 5,000 काढलं. 5,000 हां 5,000 काढलं होतं. ते महिन्याला आपलं फेडाय थोडं 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 मिळालं असं फेडलं. 4-5 महिन्यात नील केलं. आता बघितलं आपण की कुंभार काम करणाऱ्या महिला आहेत, फोटो फ्रेमच्या बनवणाऱ्या महिला आहेत, वडापावचा गाडा चालवणाऱ्या महिला आहेत, तर कोणी इडली चटणी विकणाऱ्या आहेत, चायचं दुकान चालवणाऱ्या महिला आहेत, अशा भाजी विक्रेत्या महिला आहेत. अशा विविध प्रकारच्या व्यवसायासाठी महिला कर्ज घेतात. मांदेशी बँकेत जी महिला येते, पहिल्यांदा कर्ज घेण्यासाठी जी महिला येते, त्या प्रत्येक महिलेला फायनान्शियल लिटरसी हा कोर्स कंपल्सरी केलेला आहे. तुम्ही आता आज आलाय ते तुम्ही बँकेचं काहीतरी खातं उघडायला, कर्ज वगैरे घ्यायला, तुम्हाला बचत आर्थिक थोडीशी तुम्ही शिकलेला आहात खूप सगळेच. पण आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाचे व्यवहार कसे करावेत, कुठे करावेत आणि कशासाठी करावेत, मी तुम्हाला आता आर्थिक साक्षरता प्रशिक्षण याची थोडी माहिती देते. आपण सुरुवातीला सांगूया बचत. कशासाठी करायची बचत? हां,
आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी. अन्न वस्त्र निवाराबरोबर काय महत्त्वाचं आहे? बचत. अचानक येणाऱ्या कुठल्याही संकटाला समोर जायचं असेल तर आपल्याजवळ 4 पैसे असणे म्हणजे बचत आपल्याशी असणे गरजेचं आहे. जेवण हा रोजच लागतंय का नाही, मग त्याची रोजच आपल्याला बचत पण केली पाहिजे का नाही. बचत करून आपल्याला दुष्काळात तोंड देता येते ना. थोडी थोडी बचत जर अगोदरच आपण केली तर दुष्काळात आम्हाला जगता येईल ना. त्यासाठी बचत ही महत्वाची आहे. फायनान्शियल लिटरसीचा उपयोग 2 दृष्टीने होतो. बँकेच्या दृष्टीने पण होतो आणि ग्राहकाच्या दृष्टीने, महिलेच्या दृष्टीने पण होतो. कसा तर आम्ही म्हणजे आमच्या अनुभवाने हे बघितलेलं आहे. आमची एक महिला होती सकुताई, ती आम्हाला म्हटली तिने पहिल्यांदा ॲप्लिकेशन केलेला कर्जाचा अर्ज जो केलेला तो 25,000चा होता आणि फायनान्शियल लिटरसी हा क्लास केल्यानंतर तिने तो अर्ज 12,000चा केला. तर आम्ही विचारलं, बाबा का ताई, तुम्ही अगोदर 25,000चं कर्ज मागत होता, आता तुम्ही 12,000चं कर्ज मागताय? तर ती म्हटली की पहिल्यांदा म्हणजे मला आत्ता कोर्स घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं माझी गरज होती 12,000चीच, पण मी मागितलेला 25,000 आणि जो बाकीचं कर्ज होतं मी ते म्हणजे मला त्याची गरज नव्हती आणि मी त्याची परतफेड पण करू शकणार नाही. तर हे कोर्स घेतल्यानंतर तुमच्या बँकेने मला ही माहिती दिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेवढी गरज आहे तेवढंच कर्ज घ्या, ज्या गोष्टीसाठी कर्ज घेताय त्याच गोष्टी त्याचा वापर करा. हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि दुसरं हे की बँकेच्या दृष्टीने कसं तर आम्ही बघितलेलं आहे, आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट करतो, आम्ही जे प्रोग्राम राबवतो त्याचा आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट पण करतो. त्यात असं दिसलेलं आहे की ज्या महिलांनी फायनान्शियल लिटरसी घेतलेलं आहे त्यांचं बचतीमध्ये 3 पटीने वाढ झालेली आहे. ते जास्तीत जास्त मोठ्या कर्ज घेऊ लागलेले आहेत आणि त्याचा उपयोग पण चांगल्या गोष्टीसाठी, उत्पादक गोष्टीसाठी करू लागलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बँकेचा डिफॉल्ट रेट पण फायनान्शियल लिटरसीमुळे कमी झालेला आहे. माझं गाव पुळकोटी आणि माझं शिक्षण 7वी फक्त झालेलं आहे आणि माझा बँकेशी संपर्क 98 सालापासून आहे. सुरुवातीला इथं मी रिकनिंग खाती केली, सुरुवातीला भाभी सांगितल्यानंतर नंतर हळूहळू वाढवत माझी 50-60 रिकनिंग खातीची पुस्तकं कलेक्शन मी केलं. नंतर बचत गट 2001 सालापासून केलं इथं. आत्ता बचत गटाचं ऑफिस बंद झालेलं आहे. नंतर अजूनपर्यंत माझं बचत गट इथंच होतं आणि मी स्वतः 70,000 रुपये कर्ज बँकेकडून काढलेलं होतं. पाईपलाईन शेतात माझ्या भावाच्या करण्यासाठी ती कर्ज फेडून आता सध्या तिथं 1,00,000-2 लाख रुपयाचं उत्पन्न आता माझा भाऊ काढतोय. मी सुरुवातीपासूनच बचत थोडी थोडी करत आल्यामुळे दुष्काळाचा मला काय थोडाफार त्रास झालेला नाही. फक्त आता पाणीही नसल्यामुळे ते पाणी सुद्धा मी विकत घेऊ शकली, कारण मला पाणी आणायचं होत नाही. पाणी सुद्धा मी आड्याचं विकत दुसऱ्याकडून पैसे असल्यामुळे बचत केल्यामुळे घेऊ शकली आणि आरामात जगू शकली. केराबाई म्हणून आमच्याकडे बाई आलेल्या, त्यांचा व्यवसाय होता मेंढपाळ करणं. तर त्यांनी आम्हाला कर्जासाठी ॲप्लिकेशन केलं की मला मोबाईलसाठी कर्ज घ्यायचं आहे. तर आमच्या ब्रांच मॅनेजर म्हणाल्या, ताई तुम्ही मोबाईलसाठी कशाला कर्ज घेता, नक्कीच तुम्ही तुमच्या मुलाला देणार आणि परत मग ते रिचार्जसाठी वगैरे तो खर्च वाढवताय, तर कशासाठी उगाच तुम्ही खर्च करताय विनाकारण. तर त्या बाई म्हणाल्या की मला मोबाईलसाठी म्हणजे मुलासाठी नकोय, तर माझा व्यवसाय मेंढपाळ करण्यासाठी आहे आणि मेंढपाळाच्या दृष्टीने मला 6-6 महिने गावापासून माझ्या कुटुंबापासून बाहेर राहावं लागतं आणि ह्या मोबाईलद्वारे मी माझ्या कुटुंबाशी संपर्क करू शकेन. दुसऱ्या गोष्ट हा की मी सतत माझ्या परिवाराशी संपर्कात राहू शकेन, ह्या गोष्टीसाठी मी मोबाईल घेत आहे. दोन 2006 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार घेतला, ह्याचा मला फार मोठा आनंद होतोय. आज मांडेशी महिला बँकेचा कारभार 1 लाखाहून जास्त महिलांपर्यंत पोहोचलाय. अंगठे बहादर महिला म्हणून रिझर्व्ह बँकेनं खरं तर पहिल्यांदा यांची परवानगी नाकारली होती. तसं पाहिलं तर रडालाच येण्यासारखी परिस्थिती. पण त्याच ठिकाणी त्या रडत बसल्या नाहीत. जिद्दीनं आणि चिकाटीनं त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकून घेतली, अगदी अक्षर ओळखीपासून ते ई-बँकिंग पर्यंत. आणि म्हणूनच तळागाळातल्या ह्या महिला आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती उद्योजका म्हणून पोहोचल्या आहेत. आणि ह्या सगळ्या मागे महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा. मी
रिझर्व्ह बँकेकडनं फाईल माघारी घेऊन मुंबईतून म्हसवडला परत येत होते बसमध्ये, मी खरं रडत होते. म्हणजे मला असं वाटलं एवढं प्रयत्न करून बँकेनी RBIनी लायसन्स नाकारलं. मी येऊन म्हसवडमध्ये महिलांशी बोलायला लागले, त्या रडल्या नाही. त्या म्हणल्या त्यात काय, आपण आजपासून आम्ही सगळे बसून लिहायला वाचायला शिकणार आणि आमचे रोज संध्याकाळी महिलांचे लिहायला वाचायचे क्लासेस चालू झाले. हे संबंध 4-5 महिने चालू झाल्यानंतर मग मी परत प्रपोजल रिझर्व्ह बँकेकडे न्यायचं ठरवलं आणि त्यावेळी मी असं ठरवलं की मी एकटी नाही जाणार, माझ्याबरोबर ह्या महिला येतील. मला एवढं माहिती होतं की ह्या महिलांमध्ये इतकं आत्मविश्वास आहे की त्या ऑफिसरांशी नीट चर्चा करणारच. ह्या महिलांनी त्या ऑफिसराला काय सांगावं, त्यांनी सांगितलं आम्ही जे निरक्षर आहोत, ज्याच्यामुळे तुम्ही लायसन्स नाकारलं आहे, त्याच्यासाठी आम्ही जबाबदार नाही आहोत. आम्ही लहानचे मोठे होत होतो गावात, त्यावेळी शाळाच नव्हत्या, तर आम्ही कुठून शिकणार. पण त्याचबरोबर त्या महिलांनी त्या ऑफिसराला सांगितलं तरीही आम्हाला हिशोब येतो, आम्हाला कुठल्याही मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा, जर आम्ही चुकलो, आमचा हिशोब चुकला तर लायसन्स देऊ नका, पण तुम्ही तुमच्या ऑफिसरांना पण हे मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा आणि त्यांच्याकडनं कॅल्क्युलेटर काढून घ्या, मग बघूया की हिशोब कोणाला येतो. ह्या चर्चेनंतर मी बघितलं की रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसरांनी पण आम्हाला 15 मिनिटाची जी वेळ दिली होती त्याच्यापेक्षा आमची 2 तास मीटिंग झाली. मानदेशी ही पहिली बँक आहे की ज्यांनी डोरस्टेप बँकिंग चालू केली आणि मला सांगायला फार अभिमान वाटतो की एवढ्या ग्रामीण भागातल्या महिला, ह्यांच्याकडे आमच्या ज्या महिला एजंट आहेत जे फिरून बचत गोळा करतात, त्यांच्याकडे वायरलेस हँडल डिव्हाइस असतो आणि त्याच्यातनं ते सगळं डेटा गोळा करून आमच्या सिस्टममध्ये संध्याकाळी येतो. पण मानदेशीच्या 8 शाखेतून जवळजवळ रोज 7 ते 8 हजार महिला ट्रान्झॅक्शन करतात, बँकिंग ट्रान्झॅक्शन करतात. ह्या पद्धतीने महिला बँक चालते. काही महिलांनी म्हैशीसाठी लोन घेतल्या. आमच्या दुसऱ्या एक महिला आहेत की त्या म्हैस चारत होत्या आणि दूध विकत होत्या, वनिता पिसे. त्यांनी ज्यावेळी बँकेकडनं लोन घेतलं, वेळेवर फेडलं, बचत गट उभे केले, त्यानंतर त्यांच्या मनात आलं की मी व्यवसाय करू शकते, माझ्या घरातल्या माझी जाऊ हे म्हैशीचं काम करू शकते, दुधाचा व्यवसाय करू शकते आणि मला व्यवसाय चालू करायचा आहे. ती बँकेकडे आली आणि तिनं सांगितलं की मला व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला मदत करा. बँकेने तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन वेगळे वेगळे व्यवसाय दाखवले आणि तिनं द्रोणपत्रावळी तयार करायचा व्यवसाय चालू केला, ज्याची ट्रेनिंग बँकेनेच दिली त्यावेळी. दहा वर्षापूर्वी अगदी शून्यात होते. शून्यात म्हणजे मी शेतीतली एक म्हणजे गृहिणी आणि शेतीतलं काम करणारी महिला होते. 10 वर्षापूर्वी 30 रुपये हजेरी होती मॅडम राणामध्ये, त्यामुळं जास्तीत जास्त 900 रुपये म्हणजे 1000 रुपयेपर्यंत होती स्टार्टला. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी टेलरिंगचं म्हणजे शेती सोडून बँकेत गेले, त्या स्टार्टला टेलरिंगचं केलं. त्याच्या अगोदर पोल्ट्री होती, त्यात लॉसमध्ये गेलतो, त्यामुळे ते पण काही जेवढं बजेटमध्ये नाही बसलं. पण त्याच्यानंतर हळूहळू 5000वर गेलं, 10000वर गेलं आणि ज्यावेळेस हे सगळे बिझनेस चालू झाले, द्रोण, पंत्रवाळी, पिठाची चक्की, शेवया मशीन, हे सगळे चालू झाले तर 30-35 हजार टर्नओव्हर मंथलीचा जातो. दोन 2006 पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार घेतला, ह्याचा मला फार मोठा आनंद होतोय. म्हसवडची महिला दिल्लीला विमानाने पारितोषिक घ्यायला गेली, हे बघून बाकीच्या महिला पण पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं की ताई आम्हालाही काहीतरी प्रशिक्षण घ्यायचं आहे, आम्हालाही काय व्यवसाय चालू करायचे आहे. मग मानदेशीने व्यावसायिक शाळा चालू केली, ज्याला आम्ही असं म्हणतो बिझनेस स्कूल फॉर रुरल विमेन. त्याला स्पॉन्सर HSBC आहे. हे चालू करताना आम्हाला हेही लक्षात आलं की सर्व महिला काय पोचू शकत नाही, म्हणून जशी डोरस्टेप बँकिंग आहे की महिला बँकेत पोचू शकत नाही तर बँक त्यांच्या दारात जाते, तशीच मोबाईल बसद्वारे महिला जर व्यावसायिक शाळेत पोचू शकत नाही तर बस त्यांच्या दारात जाते. त्या बसमध्ये लॅपटॉप्स, कम्प्युटर, टेलरिंग मशीन, स्क्रीन प्रिंटिंग मशीन हे सर्व आहे.
नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात माणदेशी रेडिओ. त्यातून ही आयडिया आली. आतमध्ये आपण कॉम्प्युटर्स वगैरे कॉम्प्युटर्ससाठी असं सुविधा केलेली आहे. मग आणि त्यासाठी आपलं ज्या शाळा वगैरे असतात त्याच्याशी टायअप असतं. आणि दुसरं पार्टिशन आहे त्यामध्ये टेलरिंगचे वगैरे क्लास चालतात. फॅशन डिझायनिंग. आणि हे टेंट असतं त्या टेंटमध्ये असे खाली मग महिला कटिंग वगैरे करतात किंवा फायनान्शियल लिटरसी वगैरे असे कोर्सेस इथे करतात. हां. पण मग आता ह्या किती बस आहेत आणि किती गावात कसं शेड्यूल? साधारण आता 3 बसेस आहेत एकूण आमच्या. आणि बसचं शेड्यूल असं असतं की दिवसाला 2 गावं तरी बस कव्हर करते. सकाळी 10 ते 2:30 एक आणि परत 2:30च्या नंतर 6 वाजेपर्यंत दुसरी. प्रस्थापित उद्योगधंदे असतील, शिक्षण संस्था असतील, ट्रेनिंग संस्था असतील किंवा बँका असतील, ह्या महिलांपर्यंत पोहोचत नव्हत्या. ग्रामीण अतिदुर्गम भागामुळे या महिला सुद्धा आपापली घरं सोडून या संस्थांपर्यंत पोहोचत नव्हत्या. आणि म्हणूनच माणदेशी बँकेनं या महिलांच्या घरापर्यंत जाणं पसंत केलं. अशा पद्धतीचं हे डोर स्टेप बँकिंग आणि डोर स्टेप बिझनेस स्कूल ही यांची खासियत. या डोर स्टेप बँकिंगच्या आणि बिझनेस स्कूलच्या माध्यमातून ही बँक सातारा जिल्ह्यातल्या तब्बल 75,000 महिलांना ट्रेनिंग देऊ शकलेली आहे आणि 1 लाखाहून जास्त महिलांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मानदेशीचा उद्देश हा आहे की महिलांनी यशस्वी उद्योजिका व्हाव्यात आणि त्याच्यासाठी एक बँकिंग, दुसरं व्यावसायिक प्रशिक्षण, त्याचबरोबर मार्केटिंगमध्ये पण मदत. हे कसं करायचं? मानदेशींनी कम्युनिटी रेडिओ चालू केला. ह्या रेडिओमार्फत महिला स्वतःच्या व्यवसायाची माहिती देऊ शकतात, स्वतःचे अनुभव कथन सांगू शकतात, ज्याच्यामुळे दुसऱ्या महिला प्रवृत्त होतील. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात माणदेशी रेडिओ, तुमचा रेडिओ फक्त FM बँड 90.4 मेगाहर्ट्झवर. आज आपण आपल्या विशेष कार्यक्रमामधून जाणून घेऊया बचतीचं महत्त्व. आपण बँकेमध्ये आपल्या घरखर्चातून शिल्लक राहिलेल्या पैशातून बचत करू शकतो. चला तर मग आर्थिक बचत करूया आणि आपलं भविष्य उज्ज्वल करूया. श्रोते हो, ऐकूयात आपला पुढील विशेष संगीत कार्यक्रम फक्त माणदेशी तरंग वाहिनीवरून. आज महिलांनी महिलांना सांगायचं, आज महिलांनी महिलांना सांगायचं, सूत्र बचतीचं बघायचं, सूत्र बचतीचं हे आता बघायचं. आज महिलांनी महिलांना सांगायचं, आता महिलांनी महिलांना सांगायचं, सूत्र बचतीचं बघायचं, सूत्र बचतीचं बघायचं, सूत्र बचतीचं हे बघायचं. आम्ही शिकतो, आम्ही कमवतो, आम्ही दुर्गा.